पहिल्यांदा काय माहिती आहे, तिकडे मॅडम नेहमी आलाच मॉर्निंगला की तो पीसी ऑन आणि युजर आयडी 1 टाकूनच तिकडे कंपल्सरी लॉग इन. चुकून 2-3 केलं तर इकडचं तुमचं कनेक्ट होणार नाही. कंपल्सरी तो पीसी ऑन करायचा, कारण मेन डेटाबेस आपला सर्व्हरवर आहे. ओके, इथे क्लिअर. हा झाला आपला 2 आणि हा झाला 3rd. ओके, आपण 2 टाकून रेग्युलर लॉग इन केलं. आता स्टार्ट करूया. आता तुम्ही क्वेश्चन आन्सरच आपण स्टार्ट करूया. काय काय असेल त्या विचारत चला. अच्छा, मला आता मगाशी मी काय विचारलेलं, आता मी 5 आयटम्स घेतले बरोबर. हा, त्यामधल्या एकाच आयटमला मला 10% डिस्काउंट देते, तर काय करायचं? डन मॅडम. या प्रोडक्टला या, एंटर मारून ना डायरेक्ट बिलला या. हा, एंटर मारत या. इथे कस्टमरचं नाव नंबर वगैरे टाकणार. ओके, एंटर मारत या. मारा एंटर मॅडम, एंटर. ओके, आता इथे कोणते प्रोडक्ट सर्च करा, 1 2 3 कोणते सर्च करा कोणतं. हा, सोपचं पण ना, काल आमचं कसं आलं झाले 40 सोप, पण राईट साईडला दिसतं बघा स्टॉक त्याचा 18 पीस. बरोबर. आणि एंटर बटन मॅडम, एंटर मारा 2दा. आता एंटर बटन दाबा. अजिबात घाबरू नका, कन्फ्युज होऊ नका. आता राईट साईडला बघा पीसेस दिसतात बघा, 18 पीस. हा बरोबर, तो सिलेक्ट करायचा, एंटर मारा. ओके, लोड झाला बघा. ओके, आता हा एक मी ऍड करतो. बटन प्रेस करा मॅडम. पडत नाही मॅडम याच्यावर, कपडा जरा एकच फुटलाय रे, ते पुसले पाहिजे. आता मॅडम बघा, 2 प्रोडक्ट ऍड केले. वरचा प्रोडक्ट आहे 7 रुपये, खालचा जो आहे हा आपला परफ्यूम, त्याला 225 रुपये रेट आहे बघा. सपोज तुम्हाला त्याच्यात 5% तुम्हाला डिस्काउंट द्यायचा आहे, हाच कन्सेप्ट. अप एरो मॅडम मारून वरती यायचं आणि राईट एरो मारत यायचं. तिकडे पर्सेंट आहे बघा, स्कीम इथे टाकायचं. हा, 5% बस. आता त्याच्यामध्ये पण 2 ऑप्शन आहे, एंटर मारा. आता पी म्हणजे बाय डिफॉल्ट पर्सेंट आहे. सपोज तुम्हाला 5 रुपये द्यायचं आहे ते, तर पी च्या ऐवजी एल करायचं. फक्त एल बटन प्रेस करा. लमसम दोन्ही देऊ शकता. अशी कंडिशन पण मला 5% म्हणजे जास्त होतात, फक्त 5 रुपये वरती लेस करायचं आयटम. मग तुम्ही 5 टाकून ऍड करायचं. पी म्हणजे बाय डिफॉल्ट पर्सेंट आहे. ओके, याच्यात ते डाऊट. ओके, एंटर मारा मॅडम. आता हे बिल सेव्ह करताना कसं करणार? एंड बटन मारून मॅडम बिल सेव्ह. आता एक मिनिट, मला त्या सांगा, त्या व्हाईट स्टोन वर एकावर एक फ्री आहे, तर काय करायचं? हा, ओके मॅडम, वरती आहे प्रोडक्ट वर, एंटर डिलीट बटन दाबा. आता सपोज हा प्रोडक्ट नकोच आहे, तर आपण काय करणार? सिलेक्ट करून सिंपल डिलीट की मारणार, तो डिलीट झाला, निघून गेला. 2दा एंटर बटन दाबा मॅडम, एंटर. आता तोच प्रोडक्ट वर आपला कर्सर थांबलाय बघा. F3 बटन दाबा. F3 फॉर एडिट, मॉडिफाय. आता याच्यामध्ये फ्रीचा ऑप्शन ऑन केलेला आहे का बघूया. इकडे दिसतंय तुम्हाला. हा, फ्री स्कीम आहे बघा, इथे आहे बघा मॅडम. फ्री स्कीम इथे दिलाय बघा. 1+1 इथे टाकायचा. 1+1. ओके, आता इथे मॅडम पेज डाऊन बटन दाबून सेव्ह करा. आता तो सेव्ह झाला ना, आता आम्हाला नाही करायचं. होऊन दे ना, आपण एडिट करूया. आपण प्रॅक्टिकल करतोय सगळ्याचे, म्हणजे एकच प्रोडक्ट घेतला म्हणून आपल्याला ह्याला समजायला पण बरं. एंटर मारा मॅडम. असे जेवढे प्रोडक्ट असतील तेवढे तुमचं तुम्ही स्कीम लावायचे आहे. F3 मारून. आता हो, स्कॅन करून एकदा बघूया. हा, एस्केप करा मॅडम. एंटर. हा, आता स्कॅन करा. आता तिथे तुमचा 1 क्वांटिटी मध्ये एक फ्री मध्ये पडला पाहिजे ऑटोमॅटिक. ओके, म्हणजे कस्टमरला सांगण्याची काही तुम्हाला गरज नाही. जे तुमचे ठराविक आयटम आहेत त्यांना तुम्ही F3 मारून 1+, अशी पण कंडिशन असणार 5+1, 2+1. ऍक्च्युअल क्वांटिटी आहे तुमची पहिली येणार. हे बघा इथे. आणि 2+4+1. हा, सपोज तुम्ही इथे 2+ काय, 2 पहिली ऍक्च्युअल क्वांटिटी आणि फ्री वाली क्वांटिटी लास्टला. ओके, एवढं सोपं आहे. जेवढे ठराविक प्रोडक्ट आहे तुमचं तुम्ही लावायची. सपोज उद्या हटवायचे आहे, काढून टाकायचं. रेग्युलर सेलिंग चालू आहे. झिरो नाही, काढून टाकाल सिंपल. झिरो म्हणजेच तेच, काहीच नाही ठेवायचं. पेज डाऊन बटन दाबलात की तुमचं सेव्ह झालं मॅडम. आता जर तुम्ही आता मॅडम स्कॅन करा परत तिथेच, तर तिथे सिंगल क्वांटिटी पडेल बघा. फ्री मध्ये काहीच नाही पडणार. ओके, बस क्लिअर. नेक्स्ट जाऊया. ओके, सांगा मॅडम, पुढे सांगा. डिस्काउंटचं क्लिअर झालं मॅडम. तिथे कन्फ्युज होणार. पी फॉर पर्सेंटेज, एल फॉर लमसम. नाही तर चुकून एल द्यायचं आणि तुम्ही पी ठेवला तर पर्सेंट मध्ये कॅल्क्युलेट होणार. ओके, अच्छा. आणि राऊंड असेल ना, ऑटो राऊंड अप होणार. जर सपोज तुमचा 50 पैशाच्या वर 51 पैसे झाले किंवा किती होईल 1 रुपये होणार. आणि लोअर असेल तर अगोदरच्या ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट. म्हणजे सेल परचेसला दोघांनी सेम वर्किंग होणार मॅडम.
ओके नेक्स्ट बारकोड्स वगैरे काय विचारायचं काय तुम्ही सांगितलेलं ना हा. राऊंड ऑफ घेतली आपण हा. 500 रुपये हा. झाले 400. सेल मध्ये की परचेस मध्ये? सेल मध्ये आता हे बिल किती झालं मॅडम? अजून एक कोणतं ते प्रोडक्ट ऍड करा, कडधान्य वगैरे ऍड करा, दोनदा एंटर मारायचं. इथे पण हे बघा मॅडम, आता सपोज अशी कंडिशन आहे ना मॅडम, एस्केप करा एकदा. आपण प्रोडक्ट इथे आले काउंटरला पण बारकोड आहे, स्कॅन होत नाही, अशी कंडिशन आहे ना, मग सरळ दोनदा एंटर बटन दाबायचं, मारा एंटर, लिस्ट येणार. इथे तुम्ही सर्च करायचं, एक कडधान्य कोणतेही सर्च करा. थांबा सर, आता स्कॅन करा. ओके, मुसळ डाळ पडली बघा. आता किती झालं? अजून एकदा स्कॅन करा. असे ऑड अमाऊंटचा कोणता नाहीये. 506 रुपये झाले, किती करायचे? 55 झाले. ऑड तुम्हाला राऊंड अपचं दाखवायचं आहे ना. अजून एखादा प्रोडक्ट नाही, असं घ्यायचा. काय नाही 600 दिलेत मला हा. कस्टमरने. अच्छा अच्छा ते अच्छा आपण ते सांगितलं ना मायनस होऊन येतात आपण. अच्छा, ते म्हणता का? रिटर्न करायचे हा, हा, ते म्हणता. ते- ओके ओके. आता अच्छा अच्छा अच्छा, मला वाटलं तुम्ही राऊंड अप म्हणजे. तो एकदम सिम्पल आहे. आता 555 झालंय हा. बघा. कस्टमरने दिले टोटल 600 रुपये. मॅडम काय करणार पुढे स्टेप? इथे हे बघा, सिम्पल स्कॅन करून झाले की कस्टमरला सांगायचं मॅडम 555 झाले. जो कोण XYZ असेल तो, तुम्हाला इनवॉइस व्हॅल्यू टोटल तिथे दिसते बघा. आणि एंड बटन दाबायचं सिम्पल, की कर्सर तुमचा आला डिस्काउंट वर. इथे तुम्ही काय, इथे फर्स्ट वाला आहे तो पर्सेंट मध्ये काउंट होईल, इथे पण एंटर मारा. आणि सपोज तुम्हाला आता 555 फक्त 5 रुपये देऊन तुम्हाला 550 मध्ये राऊंड अप करायचं सपोज बिल, तर इथे टाकायचं सेकंड मध्ये. इथे 5 टाका मॅडम, एंटर. टोटल बिल त्याचं 550 झालं. तसं पण घेऊ शकतो. तिथे पण दोन ऑप्शन आहे. पहिला कर्सर ज्या ठिकाणी थांबणार तिथे पर्सेंट मध्ये काउंट होणार. सपोज आता 555 झालंय, चला असं ओळखीचं 5 रुपये लेस करून टाकूया. मग कसं कधी कधी होतं, कस्टमरकडे सुटे नसतात. मग अशा वेळी काय करायचं तुम्ही, मग त्या डिस्काउंट मध्ये, सेकंड डिस्काउंट मध्ये 5 रुपये लेस करून टाकायचं आणि राऊंड अप मध्ये 550 बिल बनवायचं. ओके, आता मॅडम तुमचा प्रश्न, 550 बिल झालंय, कस्टमरने दिले सपोज 1000 रुपये दिले, किती देऊन दे? टोटल अमाऊंट इथे टाकायचे मॅडम, 1000 रुपये टाका इथे, बरोबर. आणि एंड बटन दाबायचं. आता खाली बघा, तुम्हाला रिफंड किती द्यायचं ते पण तुम्हाला सॉफ्टवेअर दाखवतो. ओके, जी का आपण कस्टमर कडून ऍक्च्युअल अमाऊंट रिसिव्ह करतो, हा तुमचा कन्सेप्ट ह्याच्यामध्ये आहे ना, कशामध्ये? कॅश मध्ये. तिथेच तुम्हाला दिसणार 400 बिल अमाऊंट 550, रिसिव्ह अमाऊंट 1000 रुपये आणि रिफंड अमाऊंट 450 रुपये. ओके मॅडम. सेल झाल्यानंतर जे आपण बघतो ना दिवसभराची बिल, तिथे अमाऊंट कोणती येणार? ही ऍक्च्युअल अमाऊंट, Total येणार. बिल Total अमाऊंट, येणार. बिलाची अमाऊंट. टोटल आपण जे लिहायला लिस्ट बघायला हा. लिस्ट काढणार UPI आणि कॅशची तिथे तुमची बिल अमाऊंट येणार. हो, ही फक्त तुम्हाला डिस्प्ले ट्रान्झॅक्शन. हा, बोला. लास्टला कुठे दिसणार ती अमाऊंट? म्हणजे टोटल दाखवतो, कॅश नेक्स्ट जाऊया, दाखवतो. आता सेव्ह नको करू. आता हे कॅश मध्ये असे सेटल झाले मॅडम, डिलीट बटन दाबा. आता सपोज त्याने 500 रुपये दिले कॅश किंवा 500 जीपे वरचे कॅश देतो म्हटलं, अशा कंडिशन मध्ये काय करायचं? एंटर मारा मॅडम. सपोज आता तुम्ही कोणत्या याच्यावर मोड आहेत? UPI वर आहात बघा, मग UPI वर सपोज 500 रुपये टाका. ओके, एंड बटन दाबायचं की कर्सर तुमचा मागे येणार, इकडे येणार बघा. आता कॅश वर जायचं. राहिले किती मॅडम? 50. राहिले किती पेंडिंग? कुठे बघणार तुम्ही? हे बघा, टेंडर इथे दिसतंय तुम्हाला, पेंडिंग अमाऊंट. एंटर मारायची आणि इथे अमाऊंट टाकायची, 50 रुपये टाका इथे. तर तुमचं जर टेंडर कम्प्लीट झालं. ओके, कारण टोटल इनवॉइस व्हॅल्यू प्रमाणे तुमची टेंडर व्हॅल्यू मॅच झाली पाहिजे, त्याशिवाय ती सेव्ह करायला देणार नाही तुम्हाला. एंड बटन मारायचे मॅडम दोनदा. अजून एकदा मारलात की सेव्ह ना. आता एंटर बटन दाबा, बरोबर. तर इथे प्रिंटची विंडो येते बघा. इथे तुम्हाला प्रिंट पाहिजे असेल एंटर, अदरवाइज आपण एस्केप करतो. आता एक प्रिंट मारा, तुमच्या हस्ते एक प्रिंट येऊन दे. ओके, आता तुमचं प्रिंटिंगचं काम झालेलं आहे. तुमच्या दोन्हीच्या तिकडचे तिकडे, इकडचे इकडे तुमची प्रिंट डायरेक्ट येणार आता. ओके, बघा आता आली का तुमची परफेक्ट. ओके, ही विंडो एस्केप करा मॅडम. आता मला एक सांगा, हा, आता मॅडम. आपण टेक बिल मारलं. हो हा? हो. आता ह्याची कॅश इन्क्लूड होणार नाही, ही आपण कॅन्सल करणार बिल. अच्छा. हो हो. आता हे बिल नंबर इथे आता ना तुमचं मी ट्रेनिंग कसं झालं. विचारलं, आता एखाद्याने Exactly. सांगितलं की हो, आम्हाला बरोबर. बिल नंतर हो. नको नको, माझ्याकडे पैसे नाहीत, मला ते बरोबर. करायचं नाहीये. हा, मग ते तुम्ही तेव्हा- कॅन्सल करू शकता. हा, मग तेव्हा ती ऑटोमॅटिक कॅश जी आपण हेच UPI जाणार, मध्ये जे तुमचा दाखवलं. स्टॉक पण रिटर्न जाणार, बिल पण कॅन्सल होणार. स्टॉक गेलाच पाहिजे हा, पर stock हिशोबाला. जाणार. येस येस, स्टॉक रिटर्न. ते का आलंय? हा, आता सपोज तुम्हाला बिलिंग विंडो मध्ये असताना जर तुम्हाला हे बिल ओपन करायचं आहे, मग एंटर मारून इथे येतं प्रोडक्ट विंडोवर या, एंटर मारत मॅडम.
ओके, ही कम्प्लीट ब्लॅक लाईन असते ना, इथे शॉर्टकट की आहे F3 बटन दाबायचं की तुम्हाला मॉडीफायची विंडो येणार. आली बघा. एंटर मारत यायचं. इथे डेट वर सपोज तुम्हाला बॅक डेटेड बघायचे, तुम्ही इथे डेट चेंज करू शकता. आता करंट डेट ऑटोमॅटिक घेणार तिथे. एंटर करत या मॅडम. मारा एंटर. ओके, इथे सगळी दिवसाची बिलं आलेत बघा. आता शेवटचं बिल आहे ते आता जे जस्ट मारले 550 आपण ट्रायलचं आहे. हा सांगा, याच्यामध्ये काय करायचं मॅडम? हेच बघायचं इथे काय येतं ते. अच्छा, ते का 550च येणार. आणि कॅश हो हे बघा, आणि हे बघा इथे तुम्हाला दिसणार 50 कॅश आणि हा, credit. असे क्रेडिट म्हणजे ऍक्च्युअली तिथे क्रेडिट, पण तुमचं ते बँक सेटलमेंट असते त्यामुळे तिथे क्रेडिट आहे. ही आजची बिलं आली. हो, इथे तुमचं कस्टमरचं नाव, बिल नंबर, डेट, कस्टमरचं नाव, नंबर आणि तुमचं अमाऊंट. आता सपोज एडिट करायचं, सिम्पल एंटर बटन दाबायचं मॅडम. तर खाली सगळे ऑप्शन आहेत. मॉडीफाय, रिप्रिंट करायचंय, काय करायचंय, नको असेल तर डिलीट करून टाकायचं. तर स्टॉक तुमचा परत रिटर्न जाणार. ओके, नेक्स्ट. थांब एक मिनिट, परत एकदा काढ जरा, डिलीट मार. थांब, तू स्वतः काढ, काय एस्केप कर. नाही, सगळं बाहेर आहे, अजून सगळं बाहेर escape आहे. कर. आणि परत नंतर हा. हे कर. आता कर बघू. बरोबर. आता सपोज एकदा एंटर मारा मॅडम. ठीक आहे, एस्केप करा, एंटर मारा. कधी कधी अशी तुमची विंडो असणार. ही तुमची बारकोड स्कॅनिंगची विंडो आहे. तुम्ही इथे F3 मारला तर ते काम करणार नाही. त्याच्यासाठी एकदा एस्केप बटन दाबायचे आणि पूर्ण लाईन आली पाहिजे, तरच F3 होणार तुमची. ओके, नेक्स्ट. F3 कर. डिलीट नाही करायचं. हो, डिलीट करा. एकदा एस्केप करा मॅडम. अजून एकदा एस्केप करा. पेमेंट म्हणजे काय? AMENT. अमेंडमेंट. जर सपोज एखादा प्रोडक्ट तुम्हाला ऍड, दोन्हीचा ऑप्शन एकच आहे. अमेंडमेंटला क्लिक केला तर, मॉडिफायला क्लिक केल्यावर तुमचं नाव, नंबर सगळीकडे कर्सर थांबणार. अमेंडमेंटला गेलं डायरेक्ट आयटम पार्ट वर कर्सर येणार. पाहिजे तर F3 करून बघा. त्याच्यामध्ये अजून एक ऑप्शन दाखवतो. एंटर मारा, सॉरी F3 मारा. आता सपोज बघा, डायरेक्ट पहिला तुमचा कर्सर बिल नंबरवर असतो. सगळी सर्च करायची नसेल तर तिथे जो कस्टमरचा नंबर असेल ना, बिल नंबर, इनवॉइस नंबर, तो जरी टाकला तर तेच बिल ओपन होणार पहिला तिथेच. मग आपण काय करतो, करंट असेल तर डायरेक्ट एंटर मारा. त्याचं टाईप करत बसायची गरज नाही. ऑप्शन मी सांगून ठेवतो फक्त. एंटर मारा द्या मॅडम. हो, प्रत्येक येणार ना. आपल्याला आपण बिल स्टार्ट करतो तेव्हा पण येतो ना तिथे. तोच असतो बिल नंबर. 50 एंटर मारा द्या मॅडम. ओके, आता कुठे होतं? हा, एंटर मारा मॅडम. आता मॉडिफायला क्लिक करा. ओके, मॉडिफाय बघा मॅडम, नाव, नंबर पासून तुमची सुरुवात होती. प्रत्येक ठिकाणी कर्सर थांबला. एंटर मारा द्या मॅडम. हे बघा. ओके, आता एस्केप करून बाहेर या मॅडम. एस्केप. आता पुन्हा एंटर मारा. त्याच्यात अमेंडमेंट नावाचा ऑप्शन आहे बघा. अमेंडमेंटला क्लिक करा. शॉर्टकट ते ज्याला अंडरलाईन आहे बघा, की इथे पी आहे, तिथे व्हील आहे, ती जरी की हिट केलं तरी डायरेक्ट तो ऑप्शन अप्लाय होणार. आता ए बटन प्रेस केलं तर डायरेक्ट अमेंडमेंटला जा. अमेंडला क्लिक केलं कर्सर कुठे थांबतो बघा मॅडम तुमचा. क्लिक करा मॅडम किंवा एंटर मारा. ओके, डायरेक्ट बघा ते वरचे सगळे एंटर स्किप झाले, डायरेक्ट आयटम पार्ट वर झालं. म्हणजे सपोज तुम्हाला कस्टमरचं नाव वगैरे काही एडिट करायचं ना, मला आयटम पार्ट मध्ये मॉडिफिकेशन करायचं आहे. येस, डायरेक्ट मग तुम्ही ते 4 एंटर स्किप करून डायरेक्ट आयटम पार्टला येऊ शकता. थोडक्यात त्याला आता समजा मसूर डाळ 500 ग्रॅमच्या ठिकाणी 50 ग्रॅम घ्यायची असेल, येस, तर त्याच्यासाठी ही प्रोसेस. हो. आणि इथे पण एकदा एंड बटन दाबा मॅडम. शॉर्टकट ठेवा. एंड दाबला तर डायरेक्ट लास्ट आयटमला येणार. एकदम वरती यायचं असेल तर होम की आहे बघा तिथेच वरती, होम की डायरेक्ट वरती येणार. आणि मॅन्युअली अप डाऊन एरो यूज करायची वर खाली येण्यासाठी. ओके, आणि याच्यात नको असेल तर तुमचं तुम्ही काय क्वांटिटी राईट एरो म्हणून कमी जास्त करू शकता. नको असेल तर कीबोर्डने डिलीट बटन प्रेस करून डिलीट करू शकता. ओके, याच्यामध्ये का बिल मारताना तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार? आता कसं आहे, सगळ्यात कस्टमरचे नंबर टाकायचे. हा, हो. त्याला कसं एक वेगळं लेजर बनवलं आणि त्याच्यात सगळे लेजर सगळे कसे घेतात बाय डिफॉल्ट कॅश लेजर मध्ये सेव्ह होतात आपले. हो हो, सब हा, ठीक आहे. जीएसटी चार्जेस ऑन ऍडव्हान्स नावाच्या पर्टिक्युलर काहीतरी नावच आहे नाही, तिथे कॅश यायला पाहिजे. एक मिनिट थांबा, ते बघूया. मॅडम या, काय करा, मॉडिफाय बिलला या किंवा मगाच्याच ऑप्शन मधून या, सेल बिलला या. एंटर मारून म्हणजे एकाच कस्टमरचा सर्च कसा करायचं, बरोबर ना. एंटर मारा. एंटर मारा द्या. एंटर. आता इथे F3 बटन दाबतो आपण, बरोबर. मॉडिफायला प्रेस करा. एंटर मारा. इथे कस्टमर ऑल करायचं, ए फॉर ऑल टाइम. ओके, एंटर मारा.
एंटर मारा. शेवटचा मोर ऑप्शन आहे ना, इथे येस बटन वाय प्रेस करा मॅडम. ओके का तिथे मोबाईल नंबर साठी विचारतो बघा, इथे F1 बटन दाबा, तिथे दिलेलंच आहे बघा F1 फॉर मोबाईल. प्रेस करा मॅडम F1. तर इथे सगळी लिस्ट आली बघा. आता एखादा कोण कस्टमर किंवा नाव, आता सरांचं नाव टाकलेलं होतं ना, सरांचं नाव टाईप करा मॅडम इथे. आली बघा. ओके, त्यांचं डावीकडे नाव उजवीकडे नंबर. आता याच्यात दोन कोणते टाकले, कोणता आता कोणता यूज केला? दोन्ही पण युज केलेले. दोघांवरती ना बोगेला मारून ठेवला. डुप्लिकेट करायचं नाही शक्यतो. एक घ्या मॅडम, कोणते एंटर मारत द्या. एंटर मारत द्या. आता जो कस्टमर आपण घेऊ ना, त्याच कस्टमरची बिल येणार इथे. मारा एंटर मॅडम, एंटर. हे बघा, ह्याच्यावर त्यांचं एक बिल मारलेलं आहे. ओके, सपोज त्यांची, म्हणून डुप्लिकेट नाही करायचं, ऑलरेडी सर्च करून बघायचं एकच नाव, तरच तुम्हाला. नाही तर आता ती विभागली जाणार. इकडे सरांचे 2 नंबर होते ना, अच्छा, ते काय ते म्हणजे हा प्रश्न सांगण्याचा विषय काय, तुम्ही जर एकच कस्टमर 4 वेळा बनवून ठेवला, अर्धी इकडे अर्धी इकडे अर्धी इकडे, तुम्हाला ट्रेस होणार नाही. त्यामुळे ऑलरेडी असेल तर सर्च करून बघायचं, किंवा मोबाईल नंबर घेतला तर वेल अँड गुड. मोबाईल नंबर टाकला किंवा व्हॉट्सअपला सर्च करायला पण बरं. नाव घेतलंच नाही ते चालतं. हे दुसरं बोला. इथे आता एकदा एंटर, आता एक रेग्युलर कस्टमर आहे, हा, इथला कुठला तरी एरियात आहे, पण मी काय नंबर माझा पाठ नसतो. हा, मग प्रत्येक वेळी मला जर त्यांना विचारायचं नाहीये, हा. पण मला ते ओळखून माहितीये, त्यांचं नाव वगैरे हा, माहिती. मग इथे F1 बटन दाबायचं सरळ. इथे हा, इथे टाईप करायचं. नाव टाईप करायचे त्यांचे. आता जसं सरांचं नाव माहित आहे तुम्हाला, नंबर विचार, इथे ना टाकून बघा ना. प्रत्येकाला हे नाव बघा आहे. विचारायला असं एक्झॅक्टली. वाटतं तर हो हो मला नाव बरोबर आहे मॅडम, बरोबर. हे का आता जर राहुल इथे टाकलं, राहुल तेंडुलकर नाव आलं बघा. बरोबर आहे. आता प्रत्येक वेळी तुम्हाला जो ओळखीचा फेस टू फेस ओळखता, मग तिथे काय विचारत बसायची गरज नाही. तुम्ही F1 दाबून इथे कस्टमरचे 2-3 अक्षर बघा, काय सर्च करतो तिथे दिसतंय बघा. सर्च करा, तुमच्या समोर आहे ना. आता राहुल एक आहे, आता राहुल 10 असणार उद्या, तिथे मात्र बघा कोणता घेताय तो. ओके, डायरेक्ट नेमवर कसं यायचं ना ते पाहिजे. हा, ओके. एस्केप आणि समोर दिले बघा F1 फॉर, तिथेच दिले बघा F1 के प्रेस करायचे. ओके मॅडम. ओके, नेक्स्ट. असे विचार काय काय. स्टॉक मध्ये आहे की हा. नाही, 10 स्टॉक मध्ये आहे. बरोबर. एखादा डॅमेज पीस आपल्याला लक्षातच हा. नाही, हे झालं. मग त्याला चेंज करायला काय करतात? नाही, 10 मध्ये डॅमेज पीस लक्षात नाही म्हणजे कोणत्या कंडिशन मध्ये तुम्ही परचेस भरून झालात. आपल्याच कडनं फुटला, हा, आणताना बिनताना काय हो. म्हणजे आता हो. परचेस केल्यानंतर असा कोणता आहे का प्रत्यक्षात? आता नाही. नाही. ओके, त्याच्यासाठी एक ऑप्शन आहे, ट्रान्झॅक्शन मधून, स्टॉक इश्यू मधून, तो ब्रेकेज एक्सपायरी मध्ये दाखवू शकतो आपण. भरताना आपण सपोज एक 10 पीस आले, पण लावताना हे करताना एक डॅमेज झाला. सगळं इनवर्ड वगैरे सगळं येस करून येस, झाल्यानंतर मग तो ब्रेकेज एक्सपायरीची एंट्री मारावी लागते. कधी असेल तर सांग. हा, येस. मग 10 पीस मध्ये ब्रेकेज एक्सपायरीच्या अगेन्स्ट 1 पीस लेस होणार, 9 पीस तुम्हाला स्टॉक दाखवणार. तर आपल्याकडे ऍक्च्युअल राटला 9च आहे, त्याप्रमाणे. ते कधी इन्सिडेंट येईल, कधी कॉल करा. एक सिम्पल एंट्री आहे, सांगेन तुम्हाला. ओके, नेक्स्ट. हो, दाखवतो. एस्केप करून बाहेर. ओके, एस्केप करून बाहेर आहे मॅडम. दाखवूया, एकदम सोपं. आता सपोज मला एक सांगा, हे बघा, आता हा जो व्हाईट स्टोन आहे, असं पण तुम्हाला स्टॉक चेक करायचं, कुठून करणार तुम्ही? स्टॉक फिल्टर स्टॉक मध्ये ना. हो, स्टॉक मध्ये जायचं, फिल्टर स्टॉकला यायचं. फिल्टर स्टॉक आणि करंट स्टॉक मध्ये डिफरन्स काय असणार मॅडम? फिल्टर स्टॉक मध्ये जेवढे अवेलेबल असलेले स्टॉक दाखवतील, आणि करंट स्टॉक मध्ये लमसम सगळे झिरो वाले पण प्रोडक्ट येणार. एवढा डिफरन्स आहे. झिरो वाले प्रोडक्ट म्हणजे नावं जेवढी ऍड केलेली हा, ती आहेत, सगळी नावं सगळी दिसणार. नावं दिसणार आहे. आपण फिल्टर स्टॉक मध्ये म्हणजे आपल्याकडे जो स्टॉक आहे तेवढंच दिसते असं विषय. ओके, एंटर मारत आहे मॅडम. म्हणजे तुम्हाला सर्च करायला बघा बरं मॅडम. आता आपण सगळे हे केले, एवढे आयटम आपल्याकडे सगळे आहेत. आणि खाली तिथे दिसतात बघा, टोटल तुमचे किती आहेत? 1274 झाले बघा, इथे दिसतात मॅडम. ओके, आता इथे व्हाईट स्टोन सर्च करा, W टाइप करा की येणार तिथे. आलं बघा. आता इथे व्हाईट स्टोन किती? 9 आहेत पीस. सपोज एक पीस तुमचा डॅमेज झाला. आता मी डॅमेजचं डॅमेज सपोज हे एक खराब झाला, सपोज मग राहुलला तर घेऊन जातो आम्ही, एक्सपायरी मध्ये टाकतो. ओके, एस्केप करून बाहेर या. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं मॅडम? ट्रान्झॅक्शनला यायचं, डावीकडे ट्रान्झॅक्शनला जातो, ट्रान्झॅक्शन स्टॉक इश्यूला यायचं. स्टॉक इश्यू खाली खाली हा, बरोबर, सेंटर वरतीच आहे बघा. बरोबर, त्याच्यामध्ये होलसेलला क्लिक करायची. ओके, इथे डेट, करंट डेट घेणार ऑटोमॅटिक. एंटर मारा. इथे ज्या पार्टीचे नाव विचारतो ना, इथे सेल्फ सर्च करा. सेल्फ
त्याच्यात लेजर बाय डिफॉल्ट येतं सेल्फ ब्रेकेज एक्सपायर, ते बघा सेकंड वाला आहे, ते बघा आलं सेकंड वाला सेकंड ऑप्शन बरोबर आहे. सेल्फ ब्रेकेज एक्सपायर आणि वेस्ट, म्हणजे एक्सपायर प्रोडक्ट असेल ब्रेकेज असेल ह्या अंडर तो लेस होणार. एंटर मारा मॅडम, बस ही विंडो एस्केप करा, एंटर मारा द्या, एंटर. आता इथे हा प्रोडक्ट स्कॅन करायचा, हा स्कॅन करा किंवा मॅन्युअली पण घेऊ शकता. जो प्रोडक्ट तुम्हाला आउट करायचा तो स्कॅन करायचा, अदरवाइज मॅन्युअली घ्या. ओके, एंटर मारा. बस जेवढे सोबत 2 ब्रेकेज झाले असेल तर 2 क्वांटिटी टाका, क्वांटिटी फक्त वाढवायची. बस एंड बटन वरून सेव्ह करा मॅडम, एंटर मारा द्या, एंटर. प्रिंट करायची गरज नाही, एस्केप करून बाहेर या. आता जाऊन मॅडम स्टॉक चेक करा या, हो कम्प्लीट या बाय स्टॉक चेक करा, फिल्टरला जाऊन एंटर मारा द्या. ते सर्च करा प्रोडक्ट तुमचा, किती झाले 8. आता पुढची गोष्ट, आता जेवढे प्रोडक्ट होते ना, आता ते माझ्याकडे सपोज 10 होते, दोन कोणाला कुठे गेले इश्यू, मग इथे रजिस्टरला यायचा. एंटर मारा द्या, लेजर मारा एंटर. हे बघा इथे तुम्हाला दिसणार बघा, मी एस्टिमेट कडून मी 12 आणले, नंतर 1+1 तिकडे घालवला, नंतर इकडे एक गेला, आणि हे बघा सेल्फ ब्रेकेज एक्सपायरी 18 तारीखला एक ब्रेकेज झाला, तो एक घालवला. तुमच्या ह्याच्याप्रमाणे 8 तुमच्या हिशोबाला राहिलं. सगळे तुमची इन्व्हेंटरी ट्रेस समजणार तुम्हाला. मी एखादा प्रोडक्ट मला हिशोब भेटत नाहीये, तर पूर्ण रजिस्टर भेटणार, मी किती इन्व्हर्ट केले आणि कसे विकले सगळ्यामध्ये ग्रोसरीमध्ये पण हो. सगळं A to Z दिसणार तुम्हाला. प्रत्येक कोणत्याही प्रोडक्ट तुम्ही ट्रेस करू शकता. उद्या एखादा कसं गेलं ते पण डेट वर सगळं ते काय दिसतंय, पहिलं दिसतंय मॅडम. इथेच हे बघा, इथे रिसिव्ह इश्यू, हे बघा इथे बघा ना, रिसिव्ह इश्यू आणि बॅलन्स. इथे गेल्यानंतर एंटर मारल्यानंतर बिल पण पूर्ण ओपन होत. पूर्ण बाहेर मेन पेजवर असतं, डायरेक्ट बघायचं तर एवढी प्रोसेस करायला पाहिजे. म्हणजे पूर्ण तिथले आम्हाला तिथे प्रोडक्ट बिल मारताना पण F4 मारून जाऊ शकता डायरेक्ट. काय करायचं? F4 हो, बिल जो सेल बिल मारताना तिथे पण F4 मारून तुम्ही रजिस्टर ट्रॅक करू शकता. सिम्पल एकच के, आणि तिथे दिलेलं पण असतं. एस्केप करून या मॅडम बाहेर, सेल बिलला या, एंटर मारा, सेल बिलला या, एंटर मारा. आता हाच प्रोडक्ट आहे तो सर्च करा, बरोबर. ओके, आता थांबा, इथे बघा, इथे सगळे शॉर्टकट्स की दिलेले आहेत बघा. F4 पर रजिस्टर, ते बघा दिलंय. इथे लक्ष टाका, इथे सगळे F4 मारा मॅडम, तिथेच रजिस्टर येणार तुमचं. एंटर मारा द्या, एंटर मारा द्या. जुना रेट असेल, चेंज झाला असेल. ओके, आता एंटर मारा आणि ती ह्याची एंट्री डिलीट करून टाका, कारण आपण अशीच मारली. एंटर, येस करा. ओके, एस्केप करा. ओके, नेक्स्ट पुढे सांगा. ही समजली मॅडम एंट्री? अगदी नाही समजलं नेक्स्ट टाइम सांगेन मी, काय प्रॉब्लेम. एस्केप. आता पुढे सांगा, तुमचे काय क्वेश्चन आन्सर पटापट सांगत चला. सेल परचेस सॉफ्टवेअर ओपन करून क्लोज करण्यापासून काय प्रॉब्लेम किंवा काय असेल ते विचारा. आता हे 8-15 दिवसात त्याच्यासाठी तुम्हाला ट्रायल दिलं, काही जे असेल ते विचारून घ्या सगळं, मनात शंका काही ठेवू नका. कॉम्प्युटर जरी चालू करण्यापासून सॉफ्टवेअरला काय समजत नसेल तर आता विचारून घ्या बिंदास. कस्टमरकडे आपण कन्फ्युज व्हायचं ना, आपल्याला काही गोष्टी बेसिक माहित असल्या पाहिजे. बाकी तुमचे परचेस रेट भरताना, क्वांटिटी भरताना किंवा बिल फिट करताना काय प्रॉब्लेम होता? पार्टी क्रिएशन, काल तो जीएसटी नंबर परत कोणाचा नंतर आला किंवा अपडेट कसं करायचं समजलं तुम्हाला, F3 मारून अपडेट तुमचं तुम्ही करू शकता. डुप्लिकेट पार्टी कस्टमर बनवायचा नाही, सर्च करून बघायचा आणि तोच कंटिन्यू यूज करायचा. येस. प्रोडक्ट क्रिएशन मध्ये काय डाऊट, म्हणजे प्रोडक्ट क्रिएट करणे ते तुम्हाला नाही, ते डिस्ट्रीब्युटरचा फीचर आहे, तो तुम्हाला रिटेलला नाही लागणार. एखादा प्रोडक्ट आहे ना, विदाउट जीएसटी येते बिलामध्ये एखाद्याकडनं, तेच परत दुसऱ्याकडनं जीएसटी वाले येते. तर त्याच्यात मग आम्ही जीएसटी विदाउट जीएसटी पण येतं एखादं प्रोडक्ट. हा, मग काय करा माहिती आहे, मग जीएसटी वाल्याचा जो आहे ना बिल, त्याचा एजेशन लावायचा. ज्यावेळी आपण जेव्हा परचेस बिल सप्लायर दोन्ही वेगवेगळे असणार बघा. मॅडम परचेस बिल आहे, तिथे लोकल विचारतो बघा तुम्हाला, लोकल सेंट्रल, त्याच्या पुढे टॅक्स येस और नो एक ऑप्शन आहे. तुमच्या लक्षात असेल तर माहित नाही,
तिथे नो म्हणायचं. ज्याचा विदाउट जीएसटी प्रोडक्ट येतो त्याला त्या सप्लायला नो येणार तिथे, आणि ज्याला जीएसटी येतो त्याला येस. कारण जीएसटी नंबर टाकला तर तिथे विचारणारच नाही. ज्याचा जीएसटी नंबर नाही त्याला तो ऑप्शन विचार, तो नो ठेवायचा. येस नाही नो. तुम्हाला जीएसटी काय जीएसटी असेल त्याला तिथे बाय डिफॉल्ट जर तुम्ही जीएसटी नंबर टाकलात ना, जीएसटी नंबर लेजरला टाकला तर ते येस नो विचारणार नाही, डायरेक्ट जीएसटी मध्येच कॅल्क्युलेट होणार. जर जीएसटी नंबर नसेल त्याच पार्टीला तुम्हाला विचारणार. आणि प्रोडक्टला मात्र जीएसटीचं ज्याचं बिल आहे त्याप्रमाणे HSN कोड आणि त्याचे पर्सेंटेज लावायचं मॅडम. त्याचा वेगवेगळा स्टॉक तिथे क्लिअर होणार ना. हो 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 हो. सेम प्रोडक्ट दोघांकडून त्याच्यामध्ये आता येस, त्याच्यामध्ये तुमचे सेल रेट पण डिफरन्स असेल तर 2 बॅच ऑटोमॅटिक क्रिएट होणार तिकडे. हा एकच प्रोडक्ट आता 255 आहे, सोबत नॉन जीएसटी मध्ये तुम्हाला कमी नाही पडला, मग त्याचा सेपरेट बॅच जनरेट होणार ऑटोमॅटिक. सेल करताना परत त्याचं लक्ष ठेवलं पाहिजे ना. सेल करताना बारकोडच जनरेट सेपरेट होणार. जर ह्या कंडिशन मध्ये प्रिंटेड प्री प्रिंटेड असेल तर तुम्हाला विचारणार, हे लक्ष ठेवावं लागेल. आणि जर ग्रोसरी सारखं असेल तर जो बारकोडच वेगळा होणार, जो स्कॅन करणार तोच आउट होणार, तिथे बघायची गरज नाही. ओके पुढे सेल बिल, परचेस बिल, बारकोड प्रिंटिंग, परत ते कन्वर्जन. समजलं? प्रोडक्ट किती येऊन दे कोणता यायला तुम्ही कन्वर्ट करू शकता. बोला. हाफ केजी मध्ये येत नव्हते ते सांगितलं. हा डेसिमल येस केला की ज्या ज्या प्रोडक्टना तुम्हाला डेसिमल मध्ये युज करायचं येस म्हणायचं ते कन्वर्ट होते. जे तुम्ही इकडे मापून देताल ना काट्यावरचे ते सगळे अगोदरच डेसिमल मध्ये करून ठेवायचं बस. कारण ते प्रोडक्ट तुम्हाला माहित आहे मी ग्रॅम आणि केजी मध्ये वापरणार आहे तर येस म्हणायचं. सगळे डेसिमल त्याच्याकडे कॅश फक्त 9,000 रुपये, 1,000 रुपये नंतर आणून देतो. काय करणार? हा अशा कंडिशन मध्ये मात्र त्याचा लेजर बनवतो. चांगला प्रश्न. आपण करूया एक बिल मारा, एक बिल मारा मॅडम, एक 2-4 प्रोडक्ट बिल मारा. नंबर टाकू. जर नंबर वगैरे आता हा अजून एक तुम्हाला दाखवतो मॅडम. आता सपोज तुम्ही एक बिल मारा, डायरेक्ट काही नंबर वगैरे टाकू नका, एंटर माझ्या पुढे या. अशी पण कंडिशन आहे, एक बिल 1-2-4 प्रोडक्ट रँडमली कोणते ऍड करा. हे काय करता बरोबर, एंटर मारा द्या. ओके अजून कोणते ऍड करा 2-4 एंटर मारायचं मॅडम. मॅन्युअली सर्च प्रोडक्ट लिस्ट आली ना की नंतर सर्च करायचं तुम्हाला. काय मसूर डाळ, तूर डाळ काय, हे बघा एंटर मारा. तुम्ही कन्फ्युज होऊ नका. विंडो जो प्रोडक्ट आता कोणता सिलेक्ट आहे त्याचा स्टॉक आहे का तिकडे, मग तो प्रोडक्ट तुमचा लोडच होणार नाही. वरती बघा 16 पीस ह्यापैकी घ्या प्रोडक्ट कोणता, त्यामुळे स्टॉक बघायचा मॅडम राईट साईडला आहे का, मारा एंटर. एंटर आता त्या वरती आहेत बघा अवेलेबल, कोणते ऍड करत चला 2-4 प्रोडक्ट. ओके आता सपोज तुमचे वरचा जो प्रोडक्ट आहे एकदम वरचा, त्याची क्वांटिटी तुम्हाला 2 करायचे आहेत, काय करणार तुम्ही. ओके करा, चेंज करा, एंटर मारा द्या. ओके आता इथून डायरेक्ट खाली येण्यासाठी एंड किंवा डाऊन एरो मारत पण येऊ शकतं, शॉर्टकट एंड बटन या. ओके आता बघा बोलतायत. आता सपोज मॅडम हे आपण बिल आता 210 रुपयाचं बिल झालं. ह्या कंडिशन मध्ये असं झालं आहे की कस्टमर 100 रुपये पे करतोय, आता वरच्या 110 पेंडिंग ठेवतोय. ओके आणि तुम्ही कस्टमरचं नाव पण नाही टाकलंय, मग इथे वरती कसं जायचं, वरती जाण्यासाठी लेफ्ट एरो की प्रेस करायची तुम्हाला, लेफ्ट की, डायरेक्ट तुमचा कस्टमर वरती जाणार आहे. ओके असं पण होणार आहे की दी एंडला तुम्हाला एंड सेव्ह करताना समजणार की कस्टमरला नाव टाकायचं, इथे नाव टाका कस्टमर. नाही ते त्याच्यासाठी लेजर बनवावं लागणार. हो 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 इथे आता टाका मॅडम, एक कोणाचं टाका मोबाईल नंबर. हा ते बघा मोबाईलच्या जागी मोबाईलच टाका, सगळं दिलेलंच आहे बघा. कोणाचंही टाका आणि सेव्ह करा बिल मॅडम. एंटर मारत द्या. हो हो येस म्हणायचं. बघा इथे क्रिएशनला येस म्हणायचं, एंटर मारायचं, एंटर. इथे नाव टाकायचं कस्टमरचं, एंटर. इथे गावाचं नाव टाकायचं बस, आणि इथे शॉर्टकट पेज डाऊन बटन दाबायचं बस. एंटर मारत द्या. आता इथे एंड बटन मारून पुन्हा सेव्ह करायला यायचं. इथे बिल डिस्काउंट मध्ये काय कन्फ्युजन. ओके एंटर मारा द्या.
ओके, आता इथे या. इथे जेव्हा आलात की कस्टमरने दिले फक्त 100 रुपये, 110 रुपये त्याचा बॅलन्स ठेवायचा आहे. मॅडम टाका. 100. हो, 100 रुपयात देतोय तो. एंड बटन दाबा. राहिले किती? मॅडम तुमचं लक्ष डायरेक्ट तिकडे गेलं पाहिजे. बाकी कुठे इकडे तिकडे जाता का म्हणे, कन्फ्युज होता का? तिकडे गेलं पाहिजे त्या खालच्या बॉटम अमाऊंट वर. आणि खाली तिकडे किती आहे ते पेंडिंग. आता तुम्हाला ह्या कंडिशन इथे शॉर्टकट की दिलेत बघा, F2 फॉर न्यू. आता कस्टमरचं नाव लेजर बनवायचं तर वरचा जो 110 अमाऊंट आहे तो आता पे करत नाही, पेंडिंग ठेवायचं आजच्या हिशोबाने. F2 बटन दाबायचं इथे. ओके, पुन्हा एकदा F2 बटन दाबायचं, पुन्हा F2. हा, आणि इथे संडे डेटर्सला एंटर मारा. इथे त्या कस्टमरचा लेजर बनवायचं, तुमचं नाव टाका जे टाकलेलं तेच बस. इथे नाव नंबर जसं लेजर बनत तसं पेज डाऊन करून सेव्ह करा मॅडम. शॉर्टकट एस्केप करा. इथे सर्च करा बघू तुमचं नाव येतंय का, नाही येत आहे ना. F7 बघा तिथे दिलंय बघा, F7 फॉर ऑल. तिथे बॉटमला दिलेलं आहे बघा. F7 दाबा आणि एकदा तुमचं नंतर नाव सर्च करा. बस आता सर्च करा म्हणजे सगळी लेजर आलं बघा खाली तुमचं. एंटर मारा. डेटर्स मध्ये कसं कळालं? डेटर्सच आहे ना Details आहे तो. ना. तुमचा देणं आहे ना तो. देणं आहे, customer. Editors क्रिएटर्स. तिथे येताना सगळी नावं एकत्र अच्छा, येतात. येताना हो 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 सगळे आहेत. तेच म्हटलं आबा दिसलं म्हणून विचारलं कसं आलं. ओके, आता इथे बघा मॅडम डावीकडे रियाचं तुमचं नाव आलंय बघा. मग तिथे या, कारण त्या रियाच्या नावावर आपल्याला पेंडिंग ठेवायचं. मग तिथे एंटर मारायचा. तिथे ती अमाऊंट पेंडिंग अमाऊंट टाकायची. 210 नाही, तुम्ही कॅश मधले पण 0 केला वाटतं. इथे 110 टाका. आता आधी काय करा, कॅश मध्ये 100 टाका बघू कसे टाकणार. एंटर मारा, टाका इथे 100 रुपये. एंड बटन वरून इकडे यायचं आणि रिया वर या आणि त्याच्यावर एंटर मारा आणि त्याच्या नावावरती उर्वरित अमाऊंट टाकायची. ओके, आणि दोनदा एंड बटन मारून सेव्ह करा. हो, हे बघा त्याचं नाव आहे, त्याला हे केलं सेव्ह केलं. एंटर मारलं तर प्रिंट येतली, नको असेल तर एस्केप करा. एस्केप करून बाहेर झालं. एस्केप. आता ज्यावेळी त्याचा ऍक्च्युअली रेग्युलर कस्टमर जर असत, होलसेलच असतं की होलसेल म्हणा किंवा जो उधारीतच नेता. काही कस्टमर जसं तुम्ही महिन्यात जर तुमचा एक महिन्या टू महिन्या बाजार भरत असाल तर थोडंफार तुम्ही देत असतात, डायरेक्ट बिल होलसेल मधून त्याचा लेजर बनवा प्रॉपर बेस्ट वे. ते पण दाखवतो. किंवा म्हणजे उलट पण होऊ शकतं ना. एकाने 10,000 रुपये दिले हो, म्हणजे हा एखादा तेच कामगार हे गेलाय. दाखवलं तुम्हाला. कामगार जर असेल तुमचा रेग्युलर म्हणजे स्टाफ, मालकाने नाही, मालकाने 10,000 रुपये दिले. हा. मी नंतर तो 10,000 नेणार रुपये असेल. देतो, नंतर घेत जा. आज त्याने 500चं नेलं, उद्या 100चं नेलं, नाही. त्याच्यात वजा करायचं असं होऊ शकतं. अगोदर इन ऍडव्हान्स 10,000 दिले. ओके, डन. एस्केप करून बाहेर. इथे समजलंय, अशा कंडिशन मध्ये त्याचं लेजर बनवायचं. त्याची price विचारली. कशाची? हो, या काय आहे, काही नाही, या इकडे लगेच होऊन जाऊन. तिकडचं त्या दिवशी मी खोललंय. त्या दिवशी खोललं. आणि युट्यूब वर सगळे हा असत. नाही, मी खोललंय आणि लावले. तो काय झाला, काढताना नव्हतं, एका साईडनं ओढले, तो एका साईडला चांगलंय, खालनं टेअर करायचं. असं क्रॉस झालं का आलं तर अडकलंच समजा. पुढे गेलं मॅडम, हे बटन प्रेस करायचं मॅडम. खाली खाली वरती नाही. हो मॅडम, हा ते चालू कर. नाही ते नाही, हे बटन आहे ना, हे फक्त पुश करा खाली. खाली खाली ओपन झाला बघा. प्रिंटर पेपर बघा कोणत्या पोझिशन मध्ये टाकलेला आहे. असं ठेवायचं आहे, उलटा रोल नाही टाकायचा. रोल कसा ठेवलाय सांगा. जर रोल दे इकडे माझ्याकडे काढून. हो, रोल संपला गेला. आता रोल तुम्हाला टाकायचा, तुम्ही कसा टाकणार. नाही तुम्ही टाका, आता बघितलं कसं टाका. त्यामुळे असं नाही टाका, तसं टाकायचं मॅडम. येस, सिम्पल ठेवायचं. थोडस टोक बाहेर काढायचं. समजला, रोल असा यायला पाहिजे मॅडम. उलटा नाही टाकायचा. उलटा टाकलं तर ब्लँक पेज आहे ना. ब्लँक पेज आलं की समजायचं मी पेपर उलटा टाकला. एकदम सिम्पल. नवीन टाकलाय. नाही नाही, जुनाच. म्हणजे परत टाकलाय. हो हो हो, त्यांना दाखवा. सरळ टाकायचं. ओके, थोडं बाहेर करा आणि बंद करा डोअर. आता बघा. हो मॅडम, एक लक्ष होता, प्रिंटर बीप देत होता. पेपर संपला, पेपर जाम झाला, पेपर अडकला, रेड कलर देणार इथे आणि बीप देत राहणार. समजायचं तुमचा पेपर संपला. मॅडम तुम्ही ट्राय करून बघा. आता एकदा प्रेस करायचं हलका आतमध्ये, तो डोअर ओपन होणार आणि कोणत्या पोझिशन मध्ये प्रिंटर आहे, पेपर आहे बघा. पेपर खालच्या बाजूने वरती होणार, उलटा नाही टाकायचं. बस ठेवायचा
प्रिंटर तुमचं जर डोअर जरी ओपन राहिलं ना तर बीप देत राहणार तुम्हाला. ओके, बंद करा. एकदम सिम्पल आहे याचं. समजलं हो मॅडम? पेपर कट आतमध्ये होतो का तो? हो, त्याला कटर वरती येतो का, कटर धार लावलेले आहे ते बघा, असे दात येते का, ते ऑटोमॅटिक होणार. तुम्हाला काय करायची गरज नाही. हे काढू शकता. हे आता टेर करा एका साईडने ओढा. आपणच कट होऊन आलो ना. बिल देणार त्यावेळी. हो, आपणच कट होऊन येतो ना का तुमचे होत ना, ऑटोमॅटिक कट होतं. काढलंच नाही ते. बिल मारून बघा ना. रिसिव्हरच मारूया आता. मॅडम एक, हो मॅडम, आता सपोज गोदाचे बिलाचे एक पिन द्यायचे, कसे सोडणार? अगोदरचं बिल बघूचा ना. अरे तुमच्या नावाचं एक बिल मारलात ना. आता मागासचं बिल ओपन कर. तुमच्या नावाचं मागासचं बिल. तुमच्या नावाचं बिलाचे प्रिंट सोडा. इथे ऑल करायची काही गरज नाही, करंटचेच येणार. सगळी बिल बघायची असेल तर ऑल करायची नाही. आता तुमचे डेटा कमी आहे, उद्या 5,000 10,000 तर सिस्टीम त्यामुळे करंट डेट प्रमाणे किंवा रॅन्डमली 2 4 8 महिन्याची बघायची. एंटर एस्केप म्हटलं का बाय. कट होऊन येणार तुम्हाला. जरा ओढा ना, एवढं पण होणार नाही. फक्त एक डॉट राहतं शेवटी. ओके, नेक्स्ट मॅडम सांगा अजून. फिल्टर स्टॉक. आता OnePlus हा व्हाईट स्टोनला आपण मगाशी टाकलेली ती आहे की नाही, काय केली ती चेक करा. ती तशी जाईल, कस्टमरला उतरी जात जाईल. वाईल्ड स्टोन. एंटर. एंटर नाही हो, काय करायचा? रजिस्टर. ओके ओके. मग आपलं स्क्रीन दाखवलं ते OnePlus पण अजून असा ना, ती बिल मारलेली आहे त्यामुळे अगोदरची. आता प्रोडक्टला बघितलं ना तर ती नसते. एक बिल मारलेलं ना तारवलं, एस्केप करून बाहेर या आणि स्कीम F3 मारून प्रोडक्टला बघायची. हो, स्कीम. हो मॅडम या तिकडे भारी लाल. F3 मारून प्रोडक्टला बघायची. ते त्याचा सेटिंग केलेला का OnePlus वर. F3 मारा मॅडम, प्रोडक्ट सर्च करा आणि F3 मारा. डायरेक्ट F3 मारला तर कोणताही प्रोडक्ट होणार. हे बघा, तिथे बघा, तिथे बघायची फ्री स्कीम टाकलेली आहे काय, 0 केलेली आहे बघा. ओके, ती कधीची दाखवतो ज्यावेळी आपण लावलेली आणि त्यांना विकले. आता स्क्रीन काढून टाकली. आता हो, हे करा, एस्केप करून बाहेर आहे मॅडम. येस करा त्याला. हे रजिस्टरला जावा आणि ते डिलीट करून टाका. मग ते दोन्ही बिला एंटर एंटर मारा. इथूनच मारा आता. हो मॅडम, एंटर मारून जाऊ शकता ना डायरेक्ट शॉर्टकट. कुठूनही कुठची एंट्री होते आपल्या सॉफ्टवेअर मध्ये ओपन. काम तुमचं इथे सोपं आहे. आता तोच प्रोडक्ट सर्च करा. एंटर एंटर मारा द्या, रजिस्टर ओपन होतं ना त्याच प्रोडक्टचं. एंटर मारा, एंटर डिलीट करा. हे पण बिल हे अशीच आपण ट्रायल साठी मारलेले. मॅडम का क्वेश्चन मारा. मॅडम तुम्ही डिलीट करा, हे पण डिलीट करा. एकही सेल हा दिले ना जा नाही. एस्केप करा एकदा. 12 येईल. ह्याच्यात तुमचा डाऊट हा त्याच्यात एंटर एंटर मारा द्या. ते दोन बिला सेलची डिलीट मारलात ना. बघा, या परचेस बिल तुमचा. रिसिव्ह म्हणजे परचेस. एस्केप एस्केप करून बाहेर पडा. आता जा केलं ना. तुमचं वेगळं असणार. आता सेलच्या मॉडिफायला जाऊ. मॉडिफायला जा. तुमचे काय प्रश्न? सोपे आहे बा. एंटर एंटरच करत जा. आमचं कसं माहिती, आमचं सिस्टीम जेवढं तुम्ही हँडल करताला तेवढं परफेक्ट आणि व्यवस्थित शिकताला. सांगितलं मी का तुम्ही एवढं कस्टमर जर कन्फ्युज होता, त्यामुळे तुमचं चुकून दे सगळं मॉडिफाय करून घेता आणि जा काय तुमचं लक्ष येतं परमनंट तुम्ही लॉंग टाइम शिकता. हे आमचे टेक्निक मारलेला 49 चा. ती मॅडम खालची दोन्ही बिल डिलीट मारा. हो हो, ते ट्रायल साठीच मारलेले आहे. ते पण डिलीट करा. बिल डिलीट केलं स्टॉक तुमचा रिटर्न जाणार हिशोबाला. एंटर. येस. ओके, तुमचं काय अजून बोला. मग असं बिल आहे 960 चा. त्यांचं ना. हो, डिलीट नाही मारू.
तेव्हा तिकडे बिल ना तू बघ एवढे काय बिल आहे हो? किती कधी मारलेला होता? आज मारलेला किती वाजता कधी? आता दुपारी येतं का 960चा 2 नंबरला दिसता? त्याच्यानंतर 10, 20 आणि 46. आता ते एरियाच्या नावावर आपण 106 ठेवले ना हा ते अरे रे शिट तुमचं बिल पण डिलीट केलं आता मारा एक बिल ते आपल्या इथे 110 च्या ते बिल डिलीट मारलं 0 ती पण एंट्री हो डिलीटच मारलं ना बिल ओके आता ते मगच एक दाखवूया मॅडम सांगितले 10,000 रुपये दिला एस्केप करून बाहेर मॅडम पटापट तिथे खाली बघा बिल होलसेल ऑप्शन आहे 2 नंबरला रिटेल बिलच्या बिल होलसेल एंटर मारा एक मिनिट मॅडम मॅडम अशा कंडिशन मध्ये बिल होलसेलला यायचं सेकंड ऑप्शनच आहे बघा बिल होलसेल ओके इथे एंटर मारायचा इथे सर F2 बटन दाबून त्या कस्टमरचं नाव बनवायचं इथे ग्रुप आहे ना संडे डेटस न्यू कस्टमर एंटर मारा ओके इथे टाका एका कोणत्याही XYZ यांचं नाव टाका कोणाचं एक टाका माझ्या ठीक आहे एक राहुल नावाचा कस्टमर आहे एंटर मारा द्या त्याचं नाव गाव ऍड्रेस मोबाईल टाकायचं एंटर तिथे एंटर मारा इथे बघा थांबा लेफ्ट मारून या इथे बघा 5,000 सर ओपनिंग किंवा त्याच्याकडनं कॅश रिसिव्ह दाखवणार आहात ना तुम्ही एस्केप करा ठीक आहे इथे हे नाव सेव्ह करायचं सेव्ह करून टाका इथे नाही जुने असेल तर जुना त्याचं ओपनिंग असेल तर आपल्याकडे जुनं काही नाहीये ना ओके इथे नाव लेजरच करणार. लेजर नाव ऍड्रेस मोबाईल नंबर सगळं टाकायचं पेज डाऊन वरून सेव्ह करा मोबाईल नंबर तर तिथे आहे बघा जसं परचेसला बनवतं तसं सेव्ह करा मॅडम हो एस्केप करून बाहेर या राहुल नावाचा कस्टमर ऍड झाला एस्केप करून बाहेर या मॅडम आहे त्याला या. क्रिएट केलं हो क्रिएट केलं मॅडम हो एस्केप करून मेन स्क्रीन वर या आता त्याने दिलेले पैसे ऍड करायचे आहेत सपोज आज 10,000 रुपये त्याने देऊन ठेवले रिसिप्टला यायचं रिसिप्ट हा त्याला क्लिक करा एंटर मारा इथे राहुल जो XYZ कस्टमर आहे तो येणार ओके एंटर मारा त्याचा बॅलन्स आता 0 आहे बघा एंटर मारा मॅडम इथे टाकायचे क्रेडिट अमाऊंट 10,000 रुपये टाका इथे एंटर मारा द्या एंटर इथे न्यू यस म्हणा त्याला न्यू रेफरन्स राहणार एंटर मारा द्या रिमार्क वगैरे पाहिजे तर टाकू शकता एंटर मारा एंटर इथे सपोज काय असेल तर कॅश असेल तर कॅश काय असेल ते लेजर घ्यायचं एंटर मारून सेव्ह करा मॅडम सेव्ह करू एंटर मारा द्या जीएसटी चार्जेस काय आहे? एंटर मारा मॅडम इथे स्पेस बार मारा एकदा स्पेस खालचं आडवी मोठी हा इथे कॅश घ्या एंटर मारा हा एंटर मारा द्या सोबत 10,000 रुपये मॅडम त्याने कॅश दिले इथे नरेशन मध्ये टाकू शकता ऍडव्हान्स पे फॉर का असेल XYZ तुमच्या एंटर मारून सेव्ह करा ते तुमचं टोटल सेल कॅश आतापर्यंत बिला मारला ते अच्छा ते त्याच्यात इन्क्लूड करून लेजर तुमचे 10,000 दिले तर 18,000 हा ते आणि ते 10 प्लस त्याच्यात ऍड होणार एस्केप करून बाहेर या टोटल कॅश आतापर्यंत किती जमली ती दाखव. हो आता 10,000 रुपये आपण एक दाखवलं आता बिल होलसेलला या राहुलच्या नावावर बघा 10,000 रुपये तुम्हाला जमा दिसतील एंटर करू हो राहुल सर्च करा होलसेलमध्ये जाऊन मारा. ओके हो त्यांचा लेजर एस्केप करा एकदा मॅडम थांब, एकदम बिल मारे. हे बघा राहुलचं दिसतंय 10,000. त्याचा आता बॅलन्स आपण देणं आहोत ते येणं आहोत शेअर म्हणजे आपण देणं आहोत मग त्याचा वेळ जसं आपण बिल मारू ते 10,000 तो वजा होत जाणार आता बिल मारा एंटर मारा एंटर सीआर म्हणजे ते ना एंटर मारा मॅडम एक कोणते प्रोडक्ट काहीतरी bill मारे. हाच घ्या ना हाच एक प्रोडक्ट ऍड करा चार वेळा मारतो. हा. हाच मारू. हो हो Into four कर. Into four कर quantity. बस एंड बटन मारून या सेव्हला एंड बटन मारायला विसरू नका एंटर मारा द्या जरा side हा हे बघा इथे एस्केप करा मॅडम एंड बटन मारून या खाली एंटर मारा एंटर इथे विचारतो कॅश रिसिव्ह इथे 0 ठेवायची एंटर मारा इथे तुम्हाला एंटर मारा की इथे ह्याच्यानंतर एक विंडो येणार बघा हे बघ क्रेडिट नोट पेंडिंग आहे ऍडजस्ट करायचं इथे यस म्हणायचं एंटर ते इथे बघा इथे 10,000 रुपयाची हिस्ट्री आली बघा एंटर मारायचं मॅडम एंटर मारा बाकी काही करायचं सगळी ऍडजस्टमेंट सॉफ्टवेअर करणार ऑटोमॅटिकली एंटर म्हणून सेव्ह करा एंटर मारा की तुमचं प्रिंट पण येईल ओके आता पुन्हा ही विंडो एस्केप करा मॅडम अच्छा तो बिल फॉर्मॅट सेट करायचा तो सेट करूया होलसेल एस्केप इथे बघा आता समोर त्याचा बॅलन्स बघा ओके 900 रुपये लिहायचं त्याचा आता बॅलन्स एवढा तुमच्याकडे राहिला आणि सेम F4 मारून त्याची पूर्ण हिस्ट्री बघू शकता कधी रुपये दिले
आणि कसे कसे लेस होत गेले. ओके, F4 मारून बघा. एंटर मारत द्या. F4 ला काय लेजर आहे ते बघा. त्याच्या आगे तुमची रिसिव्ह होते, सेल बिल तुमची ऍडजस्ट होत जाणार त्याप्रमाणे. ओके मॅडम, एस्केप करून बाहेर या. आता काय करा, F4 मारा, ते दोन्ही डिलीट करून टाका ना, ती तर तशीच राहते. एंटर मारत द्या. ओके, एंटर मारा. आता ह्याच्यात आहे ना बोला आपण मॅडम. सगळ्यांचे मोबाईल नंबर बॅकला जाऊन म्हणजे आत्ताचं कसं मगाशी घेतला लोक सगळं लगेच केलं. हा. काल एखाद्याने मटेरियल नेलं ते पण करू करू शकता, अपडेट करू शकता. त्याला आता- सेम मॉडिफाय मध्ये जाऊन तुम्ही करू शकता. ऍड नको करण्यासाठी कालच्या डायरीमध्ये. हो ना. हो, तसं नाही, ऍड चेक केलं तर तुम्हाला दिवसाच्या हिशोब मध्ये डिफरन्स येणार. डिफरन्स येणार ना मग आपल्या कॅश जे का आणि सपोज 4 दिवसापूर्वीचं बिल आहे कस्टमरचं, कस्टमर आला सर माझं अमुक बिल होतं, मग तुम्ही तेच बिल मॉडिफाय केलं आणि त्याच्यात ऍड करून सेटलमेंट केला, तर तुम्हाला आज जर तुम्ही कॅश त्याच्याकडनं जे काय डिफरन्स दिलात किंवा घेतलात, आजच्या हिशोबाला भेटणार ना तुम्हाला, त्या तारखेत ते अपडेट झालं ना तुम्ही. बाहेर डेटला जातो. हा, बॅक डेटेडला ती हिस्ट्री अपडेट होणार, पण तुम्हाला करंट डेटला सेटल केलं तर दिवसाच्या हिशोबाने ते कॅल्क्युलेट होणार. असं सेटलमेंट होणार. मी परवाच्या दिवशी जर त्याने 500 रुपयाची खरेदी केली, बरोबर. त्याला एक 100 रुपयाचा आयटम नकोय, हा, तर आपण त्या परवाच्या दिवसाला जाऊन ते 400 रुपयाचं बिल करायचं. ते 100 रुपये हे करायचं. परवाच्या ह्याच्यात आलं तर एक तर तुम्ही आज असेल, परवाच्या मग सेल रिटर्न नाही 1 घ्या. तारखेला त्याने बिल केलं, बरं. 4 तारखेला तो आला सांगायला मला हे प्रोडक्ट नको आहे. मग त्याला काय करायचं, 1 तारखेच्या नाही, मग Modify. आजच्या मॉडिफायला ना मग सरळ सेल रिटर्नची एंट्री मारा, किंवा तो जर असेल तर तसं पण करू शकता. तुमच्या लेवलला सेटल होत असेल तर ते मॉडिफाय करू शकता. हा सर, अजून पुढे सांगा पटापट. मी माझं चालू करू, तुमचं संपलंय प्रश्न. ओके, चालतंय ना, हा 2 शिफ्ट मध्ये असेल ना, हा. एखादी जाते तर तिने युजर आयडी कसा क्रिएट करायचं तिकडनं ते तिकडे लास्टला दाखवतो. मग नेक्स्ट टाइम सपोज स्टाफ चेंज झाला तर तुम्ही स्वतः युजर आयडी बनवून त्यांना द्यायचा. तुमचं तुम्ही करू शकता. झालं, नेक्स्ट ते नोट करून ठेवा. लास्टला आपण User ID मला कळलं नाही, म्हणजे काय change आहे. आपले युजर आयडी आता 1 टाकून ठेवला. मग प्रत्येकाला आता तुम्ही बोललात ना ह्याची हिस्ट्री ह्या मॅडमची, त्यांनी काय केलं ते ना, मग प्रत्येकाला युजर आयडी तुम्ही बनवून द्यायचा लॉग इन साठी, सॉफ्टवेअर लॉग इन साठी. बिल पण रियाने मारलेलं, रियाचं वेगळं. आता हे बघा, आता सपोज इथे आम्ही सेटिंग करून ठेवले बघा, मी युजर कोण होता, हा हा हा. मग कोणी बिल मारलं हे पण तुम्ही ट्रेस करू शकता. मग सगळ्यांना 10 लोकांना विचार बसायचे ना, बाबा A पर्सनने मारलंय हे बिल. आता सध्या user ID तोच दिसतो. हो, सध्या तरी येत आहे, तुम्हाला दाखवून ठेवतो, तुमचं तुम्ही त्यांना देऊ शकता. ओके, सिम्पल आहे, काही हा, प्रॉब्लेम. म्हणजे ह्याच PC वर समजा ही बसली. हा, कुठेही बसून दे, कोणताही. येस, नाही आता 1 2 3 मग मी कॅन्सल. मी आता सुरुवातीला जस्ट सिम्पल 1 2 3 टाकलं. एक्झाम्पल म्हणून सांगते, आता हिचा 1 नंबर आहे, हा. हिचा 2 नंबर आहे, ह्या सेम PC वर जर ही बसली, हा. तर युजर आयडी 3 नंबर आहे. नाही, आता सपोज ABC असे तुम्ही आणि D 4 युजर आयडी बसतात. तुम्ही इथे बसा, तिथे बसा, कुठेही बसा, तुम्ही तुमचा युजर आयडी, तुम्हाला D आणि पासवर्ड दिलेला आहे, तुम्ही तुमचा युजर आयडी पासवर्ड कुठेही लॉग इन करू शकता. येस, इथे करा तिकडे करा, काही फरक नाही, पण तुमचा आयडी तुम्ही दुसऱ्याला शेअर नाही करायचा, कारण तिथं मिस्टेक असेल. हा, कारण मिस्टेक माझ्याकडनं झाली, हा. हिला share केलं, तर ही Yes. हिची शिफ्ट संपली आणि मी आली ना, तर तिने आपला क्लोज करून Close द्यायचा. करून Yes. हा, मग ही हा. असा विषय, म्हणजे जी काय ट्रान्झॅक्शन असेल ते तुमच्याच नावावर असणार मॅडम. त्याच्यात सगळं जग असेल तुम्ही पण त्याचे जबाबदार. जे काही ट्रान्झॅक्शन त्या डेला होणार, हा. ते सगळे कॅश आणि ते GPay येस, तेच टोटल काय- दिसणार ते तुम्हाला. तुम्ही इंडिव्हिज्युअल युजर सेपरेट करू शकता आणि टोटल पण काढू शकता. ते असं पण त्याच्यावर दिसतं. हो, हो. तिथे स्कॅन केलेलं हो माझ्या हो हो, सगळं. म्हणजे टॅली करताना निघताना ना, ते मला सगळं ऑल बघण्यापेक्षा हा ते मला माझे एंटर बघायला मिळेल. तर तुझे किती 600 झाले, हिचे किती झाले, ते दिसतंय. ओके, आता रिपोर्टिंग पार्ट कडे जाऊया पुढे. ओके मॅडम, एस्केप करून बाहेर या. एक मिनिट. डिलीट